विदर्भातील नागरिकांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून आता विदर्भात चक्क 4 नवीन हायस्पीड महामार्ग जाणार आहेत। विदर्भातल्या कोणत्या जिल्ह्यांमधून हे महामार्ग जाणार आहेत सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत 550 किलोमीटर लांबीच्या 4 नवीन द्रुतगती महामार्गांना मंजुरी दिली आहे। यामध्ये नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोली, नागपूर ते चंद्रपूर आणि नावेगाव मोरे ते सुरजागड या मार्गांचा समावेश आहे। सुमारे 52,000 कोटी रुपये खर्चून बांधले जाणारे हे मार्ग नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना एकमेकांशी हाय स्पीड कनेक्टिव्हिटीने जोडले जाणार आहेत। विशेष म्हणजे हे सर्व महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडले जाणार असल्याने विदर्भातील शेतमाल आणि लोह खनिज थेट मुंबईपर्यंत जलद गतीने पोहोचू शकेल। डिसेंबर 2028 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असून यामुळे प्रवाशांचा वेळ निम्म्यावर येणार आहे। गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील उद्योगांना यामुळे मोठी चालना मिळणार आहे। विदर्भाच्या विकासात हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असून रस्ते विकास महामंडळाकडून या कामाला आता वेग दिला जातोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।